तुम्हाला माहिती आहे का आपण होळी का साजरी करतो? प्रत्येक सणाची जशी कहाणी आहे, तशीच होळी साजरी करण्यामागे सुद्धा एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा. त्याच्या या अहंकारामुळे तो देव-देवतांची घृणा करायचा. तसेच देवांचे देव विष्णू यांचे तर नाव ऐकणेही त्याला पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता आणि हे त्याला अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून प्रल्हाद भगवान विष्णूंची उपासना करणं सोडून देईल. परंतु प्रल्हाद न डगमगता भगवान विष्णूंच्या उपासनेत लीन होत असे. या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, ज्यात त्याची बहीण होलिका, जिला असे वरदान प्राप्त होते की ती अग्नीवर विजय प्राप्त करू शकेल आणि कोणत्याही प्रकारची आग तिला जाळू शकणार नाही. राजाने होलिकेला सांगितले की भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बस. भक्त प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला आणि भगवान विष्णूंच्या उपासनेत लीन झाला. थोड्या वेळाने होलिका जळू लागली आणि एक आकाशवाणी झाली, ज्यात तिला आठवले की त्या वरदानासोबत तिला असेही सांगण्यात आले होते की जेव्हा ती या वरदानाचा दुरुपयोग करेल त्या क्षणी ती जळून भस्म होईल. प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकली नाही, पण होलिका मात्र त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून साजरा करण्यात आला. दृष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार आत्मसात करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा.